सांगली शहरामध्ये शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। काही पालकांनी शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचे चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणलाय। या व्हिडिओमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका उद्यानात 7 ते 8 मुलं नशा करत असल्याचं दिसतंय। उद्यानांमध्ये चाललेल्या या प्रकारावर अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या वस्तू येतात कशा हा शोध घेण्याचा विषय आहे आणि याचा शोध घेण्याची मागणी आता नागरिक करतात। व्यसन असे अंमली पदार्थ जे आहेत जे सहजगत्या उपलब्ध होत आहेत त्याच्या मार्गी लागणं, पेडलर्स किंवा इतर अनेक अशा काही वेगवेगळ्या गोष्टी समाजामध्ये सहजगत्या आता पसरत चाललेल्या आहेत की जे अशा मुलांना कॅप्चर केलं जातं। मग त्याच्यामध्ये तरुण येतात, मोठे लोक सुद्धा येतात की ज्याच्यामध्ये हे सगळे अडकलेले आहेत। समाज मानसिकता आणि स्वतःची मानसिकता सुधारणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। समाज मानसिकता सुधारण्यासाठी शासनाने काही असे उपाय योजले पाहिजेत की ज्या उपायांच्या आधारे समाजामध्ये एक विवेकी वृत्ती तयार होईल, पण अशी कुठलीही योजना शासन राबवत नाही। महापालिकेच्या उद्यानामध्ये सर्रास हे नशेखोर दिसून येतात। महापालिका क्षेत्रातल्या ज्या पडक्या इमारती आहेत आणि जे घाट आहेत, नवीन पूल, जुना पूल, या नदीकाठच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे नशेखोर दिसून येतात। तर महापालिकेने सुद्धा यात भाग घेतला पाहिजे। त्यांनी आता सिक्युरिटी नेमली पाहिजे, विशेषतः एक्स मिलिटरी मॅन घ्यावेत, हत्यारबंद लोक घ्यावीत आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे। जे ब्लाइंड स्पॉट समोर येतील, म्हणजे अगदी वॉटर वर्क्स मध्ये सुद्धा नशेखोर दिसून येतात, असे ब्लाइंड स्पॉट सगळे ब्लॅक स्पॉट काढले पाहिजेत। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे। मी 2 गोष्टींचं आवाहन तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप, आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा। पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही, धाकानेचा विषय संपणार आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही घाईघाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे।